आता तुमची आवडती सुझुकी दुचाकी घरी आणणं झालं अधिक सोपं. सिंधुदुर्गचे अधिकृत विक्रेते श्री विनायक व्हील्स घेऊन आले आहेत खास ऑफरची मेजवानी. मग वाट कसली बघताय? आजच आपल्या स्वप्नातील राईड बुक करा. पत्ता प्लॉट नंबर 92 MIDC तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग. शिरोडा गावातील गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती दर्शन गडेकर यास तात्काळ अटक करून कारवाई करावी या मागणीसाठी शिरोड्यातील ग्रामस्थांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्याला धडक दिली. शिरोड्यात चायनीज सेंटर इथं झालेली मारहाण प्रकरण आता जोरदार तापलंय. या मारहाण प्रकरणी येथील रहिवासी दर्शन गडेकर याला अटक करण्याच्या मागणीसाठी शिरोडा ग्रामस्थांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्याला धडक दिली. पुण्याई म्हणून चायनीज आहे, त्या ठिकाणी पण त्याने गुंडगिरी केलेली आहे, त्याला मारहाण झालेली आहे, त्याने कंप्लेंट केली नाही. व्यवसाय करणार आहे, रेडी गावात तो घाबरून गप्प राहिला, तो काही विषय येत नाही. असे बऱ्याच गोष्टी आहेत. बाहेरून गाडी येतात ना, त्यांना पण ते हे करतात, लास्ट करतात. खूप टुरिस्ट अंड्याची ट्रे चालू आहे. राग धरू नका. तुमच्यावर अविश्वासाचा भाग नाही. विश्वासाचा भाग नाही. म्हणाल की आम्ही तुमचं सगळं ऐकून घेतलं, असं असून तुम्ही का करताय? कारण कुठे पाणी गेलेलं आहे. एक लक्षात घ्या, आम्हाला आळा कुठेतरी बसला पाहिजे. आता विषय माझ्याबरोबर पहिल्यांदा आलाय. हो, माझ्याकडे जर सॉल्व्ह झालं नाही झालं तर तुम्ही वरिष्ठांच्याकडे जाणं योग्य आहे. तर तुमची इच्छा. आम्हाला असं नाहीये की जायचं आहे, परंतु हा विषय गंभीर आहे. आज कसं होतं माहिती आहे, तुम्हाला काम असतं, तुम्ही म्हणणार मारहाणीचा विषय नाही असं नाही. हो, लक्षात. आता तो ऑलरेडी जर त्याचं रेकॉर्ड आहे तर मग ती गंभीरच बाब आहे ना. तो समजते ना आपल्याला. त्याच्यावर आम्ही कठोर कारवाई करतो. त्याबद्दल तुम्ही कुठलीही मनामध्ये शंका बाळगू नका. हाफ मर्डरचं त्याला हे लागणार की नाही? 17-16 टाके म्हटल्यानंतर आता कसं आहे, त्याला गंभीर दुखापत झालेली आहे. आता डॉक्टर आपण पुढे ठरवणार असा विषय. 16 टाके म्हणजे गंभीर दुखापत झालीच नाही. शिरोडा येथीलच बबलू परब याला दर्शन यानं जोरदार मारहाण केल्यानं 17 टाके पडले. अशा प्रवृत्तीच्या व्यक्तीला तात्काळ अटक करावी. तसेच दर्शन याचे अंमली पदार्थ आणि नायजेरियन कनेक्शन पोलिसांनी तपासून कडक कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली. जी हाफ मर्डर सारखी जी इंजुरी झाली त्याला आणि मुद्दाम म्हणून केली त्याने, तो दर्शन गडेकर याला कोणत्याही परिस्थितीत अटक व्हावी, काय तात्काळ अटक व्हावी, यासाठी आम्ही आज वेंगुर्ला पोलीस स्टेशनला आलो. त्यांना आम्ही पुरावे, ह्या अगोदरसुद्धा त्यांनी जे काही हे केलेले होते गुन्हे, त्याची पण त्यांनी दखल घ्यावी आणि त्या दखल घेऊन त्याला त्वरित अटक होऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई, कडक कारवाई व्हावी ही आमची इच्छा आहे. आणि जे काही इतर त्यांचे जे हे सोर्सेस आहेत, म्हणजे जे काही अवैध धंद्याचे सोर्सेस आहेत, त्याचा पण उलगडा व्हावा, जेणेकरून की ती प्रवृत्ती शिरोडा गावात परत उद्भवू नये. ह्यासाठी आम्ही आज वेंगुर्ला पोलीस स्टेशनला येऊन त्यांना निवेदन दिलं. त्यांनी आम्हाला योग्य ती कारवाई करू असं आश्वासन दिलं. पण तरीसुद्धा असून जर ती कारवाई नाही झाली आमच्या पद्धतीने आमच्या ह्याला, तर ते आम्ही SP ऑफिसला जाऊ, पालकमंत्र्यांची भेट घेऊ. काय त्याच्यानंतर मंत्रिमंडळ लेवलला जर कोणी काहीतरी म्हणजे वरिष्ठ लेवलला काही करायचं असलं तर ते पण आम्ही करू, की जेणेकरून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. झालेली होती चायनीजमध्ये ते खाण्यासाठी गेले होते. तिथे त्याने खाण्याच्या ह्याच्यावरून विषय झाला आणि तो विपर्यास असा झाला की मारहाणीवर तो गेला. ओके. मारहाण श्रीनाथ विजय परब याला झाली आणि ती दर्शन गडेकर यांनी आणि दोघे भाऊ भूषण आणि दर्शन यांनी दोघांनी मिळून ती केली आहे. पकडलं, एकाने मारलं, अशी ती मारहाण झालेली आहे. मारहाणीच्या त्याच्यावर आहेत, मारहाणीच्या ह्याच्यावर आहेत की पैसे म्हणजे पैसे देण्यावरून, उसने पैसे देण्यावरून, त्या अशा ह्या स्वरूपात आहेत. आणि केव्हा? रात्री परवा 12:30च्या आसपास हा प्रकार घडला. रात्री सोबत आम्ही आता पोलीस निरीक्षक वेंगुर्ला यांना पण निवेदन हे सर्व दिलेलंच आहे मारहाणीचं. या अगोदर अशा घटना घडलेल्या आहेत. एका विषयात तर खूप गंभीर गुन्हा त्याच्यावरती आहे, परंतु कारवाई अजून झालेली नाही.
सर्व आमचं निरीक्षक साहेबांशी बोलणं झालेलं आहे. त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, परंतु मागचं सर्व इतिहास पाहता पोलिसांची कारवाई ही फक्त कागदावरतीच राहते, प्रत्यक्षात अजूनही दिसलेली नाही. आम्ही आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. जर वेळ पडली, गरज पडलीच, आणि तशी वेळ आमच्यावर पोलिसांनी आणली तर SP साहेबांच्या पर्यंत पोहोचू, त्या ठिकाणी आंदोलन करू. गरज पडल्यास पालकमंत्री यांना पण आम्ही या ठिकाणचं याबाबतचं निवेदन देऊ. ही वेळ पोलिसांनी आमच्यावर आणू नये, पूर्ण ग्रामस्थांचा रोष ओढावून घेऊ नये, ही आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे. त्याचप्रमाणे SP साहेबांनी पण तुमच्या माध्यमातून ही बातमी जर बघितली तर यावरती कठोर सूचना द्याव्यात. यास अजून एक जोडण्यासारखा भाग, शिरोडा हा शहरीकरणाच्या दिशेने चाललेला भाग आहे आणि समुद्र किनारा लाभल्यामुळे बाहेरचे पर्यटकही येत असतात आणि त्या ठिकाणी गोव्यातून आमच्या माहितीप्रमाणे चरस आणि गांजा याची राजरोसपणे संध्याकाळनंतर विक्री होते, ती नशा केली जाते. त्याबाबतचे जे कोण असतील विक्रेते किंवा त्यांना आमची माफिया म्हणतात, त्याचाच हा कदाचित ही घटना म्हणजे त्याचाच एक भाग असेल. तर त्याबाबत पण तपास पोलिसांनी करावा आणि ज्या चायनीजमध्ये हा प्रकार घडलाय त्या ठिकाणी पण संध्याकाळच्या वेळी नायजेरियन दिसतात अशी मला बोलताना एका मित्राने सांगितलं. तर हे असे नायजेरियन्स किंवा अशा पद्धतीचे अंमली पदार्थ तस्करी किंवा त्याचं सेवन जर आपल्या गावात होत असेल तर त्याबाबत पण आम्ही ग्रामपंचायत म्हणून एक निवेदन दिलेलं आहे, त्याची पण दखल घ्यावी. याची संबंधीने आपले पालकमंत्री यांना पण आम्ही कल्पना देऊच आणि SP साहेबांनी पण यावरती लक्ष द्यावं, कारण पर्यटन जिल्हा झाल्यानंतर शिरोड्यासाठी आपलं बऱ्याच प्रमाणात पर्यटक येत असतात आणि भविष्यात मोठ्या प्रमाणात पर्यटन हे वाढणार असून अशा जर विकृती वाढत असतील तर ते कुठेतरी गालबोट लागल्यासारखं होईल. त्यामुळे सन्माननीय पालकमंत्री यांनी पण या प्रकरणामध्ये लक्ष द्यावा ही आमची ग्रामस्थ म्हणून विनंती. काय तारकावर तारखा कोर्टाच्या सुरू आहे, पण त्यात कुठची ठोस कारवाई काहीच त्यावेळी झालेली नव्हती. आता कोर्टमध्ये असल्यामुळे त्या विषयावर जास्त काय बोलणं योग्य होणार नाही. आता या पुढील तुमचं पाऊल काय असेल? आता आम्ही 2 दिवस वाट पाहणार. आम्हाला पोलीस निरीक्षक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते ज्या पद्धतीने कारवाई करतील त्यावरती आमचा पुढचा निर्णय त्यावरती अवलंबून असेल. आम्ही निश्चित SP साहेबांपर्यंत जाणार, आंदोलन करणार. काहीच नाही झालं तर आमच्याजवळ उपोषण हा शेवटचा मार्ग असेल आणि ते आमरण उपोषण असेल. जर अशा विकृतींना वेळीच टोचलं नाही तर पूर्ण आपल्या शिरोडा गावाची पण बदनामी होते. अशा विकृती वाढत आहेत आणि सर्वसामान्य माणसांना आता संध्याकाळच्या वेळी फिरणं हे शहरी भागासारखं झालेलं आहे. कदाचित 7 नंतर फिरणं हे कठीण होऊन बसेल. ही सुरुवात आहे. सुरुवातीलाच या प्रवृत्तींना ठेचा ही आमची सर्व प्रशासनाला आणि आपल्या पालकमंत्री आणि अर्थातच सरकारला विनंती आहे.